आजपासून पुन्हा राज्यात लागू मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय. मंत्रिमंडळ निर्णय 29 एप्रिल 2026 रोजी 7 महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेले आहेत. चला पाहूया पहिला निर्णय. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI धोरण 2026 जाहीर. AIचा विश्वास महाराष्ट्राचे महत्त्वाकांक्षी पाऊल. 10,000 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 1.5 लाख रोजगार संधीची निर्मिती. राज्यभर या ठिकाणी स्थापना होणार. त्याच्यानंतर 2 नंबरची अपडेट पाहूया. मंत्रिमंडळ निर्णय. हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना. राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीकरता महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम. पायाभूत सुविधा उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी व संनियंत्रण यासाठी आयोग काम करणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. तर राज्यातील हरित ऊर्जेचा वापर आणि पारेषण क्षमतेचं बळकटीकरण. महाराष्ट्र ॲक्सेलरेटिंग ग्रीन एनर्जी अँड स्टोरेज टेक्नॉलॉजीज इंटिग्रेशन इन कनेक्टेड ग्रीड योजना राबवण्यात येणार. योजनेसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळणार. योजनेचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यास मंत्रिमंडळाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता आपण 4 नंबरची अपडेट पाहूया. तर सामाजिक समता व समरसता वर्षानिमित्त साता पार महापुरुषांच्या विचाराचा जागर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा निर्णय. अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देणार. आता आपण 5 नंबरची अपडेट पाहूया. या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे येथे केंद्रीय विद्यालयाला 2.5 हेक्टर जमीन. कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाची सुविधा. केंद्रीय विद्यालय संघटन नवीन केंद्रीय विद्यालय उभारणार असल्याचा सुद्धा या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे. आता आपण 6 नंबरची अपडेट पाहूया. तर मंत्रिमंडळ निर्णय. आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना. आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची 7 नंबरची अपडेट पाहूया. उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना भरीव शिष्यवृत्ती मिळणार. दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षा बोर्ड संस्थेला भरावे लागणार शुल्क, प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, ग्रंथालय नियतकालिकांसाठी वैद्यकीय तपासणीचे शुल्क मिळणार. दिव्यांगाच्या शिक्षण भरारीला आणखी बळ मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय होते. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.